बाकीच्या वेळी ही मुलं ना निवांत झोपतील, पण ज्या दिवशी काही कामं असतात, इमर्जन्सी असते, तेव्हा त्यांना उठायचं असतं. आणि आज नेमकं असंच झालं होतं. नेहमीपेक्षा राजनंदिनी लवकर उठली होती. मला माझी कामं आवरायची होती, अभ्यंगस्नान होतं, पण ते काही वेळेत झालं नाही. मग माझं आवरून घेतलं. त्यानंतर मग राजनंदिनीला सुद्धा उठणं लावलं. तसं तर मला वाटलं होतं ही उठणं लावून घेते की नाही, पण गालांना सोडून ती बाकी पायांना वगैरे निवांत लावून घेत होती. घरीसुद्धा मी तिला जेव्हा तेलने मॉलिश करत असतो ना, तेव्हा निवांत करून घेत बसते आरामामध्ये. पण तिला गालाला फक्त लावून घ्यायचं नव्हतं. त्यानंतर तिला छान अंघोळ घातली, ड्रेस घातला नवीन, आणि मग नरेंद्रनं आणि तिला ओवाळून घेतलं. आमच्याकडे असं असतं की नरक चतुर्दशी म्हणजे पहिल्या दिवशी अभ्यंगस्नानाच्या नवऱ्याला सुद्धा त्याच दिवशी ओवाळतात. म्हणजे नरेंद्रांकडे अशी पद्धत आहे. सो मी सुद्धा तीच फॉलो करते आहे. पाडव्या दिवशी आमच्याकडे नवऱ्याला ओवाळत नाहीत. म्हणजे मम्मीकडे आमच्याकडे तशी प्रथा आहे, पण सासरी नाही आहे. त्यानंतर इथे राजनंदिनी कुंकू दिसला आणि तिनं आम्हाला टीका लावला नाही, असं कधी होत नाही. त्यामुळे ती लगेच पाहून मला सुद्धा टीका लावली आणि लगेच मग तिच्या बाबांना सुद्धा तिला लावायचा होता. तिने जवळजवळ 4 ते 5 वेळा तिच्या बाबांना टीका, म्हणजे त्यांचं कपाळच भरून ठेवलं होतं तिने. आणि नरेंद्र सुद्धा तिला अजिबात टोकत नव्हते की नको असं तसं. तर ती जेवढ्या वेळा टीका लावत होती ना, तेवढ्या वेळा त्यांनी कपाळाला लावून घेतलं तिच्याकडून. हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर मला सांगायला अत्यानंद होतोय. मला हा टीका माझ्या लेकीने लावलाय. मला किती मस्त लावलाय, बरोबर ठिकाणी. काय झालं, पडत नाही ती कशी करते तिला वाटतं ती चुंदरी पडायला लागले म्हणून तशी करते ती. मस्त मस्त अशी आमची राजनंदिनी छान तयार झाले. पप्पांना टीका किती ठिकाणी लावलेला तिने. तर आता चहा घेतोय, ओवाळून वगैरे सगळं झालंय. रांगोळी अर्धवट झाली माझी, कारण ही रडत होती, कपडेच घालायला रेडी होत नव्हती. मग मी परत जाऊन घातले. आता चहा घेऊ. त्यानंतर नरेंद्र ऑफिसला जातील आणि संध्याकाळी मैत्रिणींचा एक प्लॅन झालाय, तर त्याला जायचंय. सो स्टे ट्यून. चालायला इथं गाईला त्या ड्रेसवरनं तिला ते पायात यायला लागलं वाटतं. पॅन्टवर करायला पाहिजे जरा. आम्ही सगळा फराळ आवडीने खाल्ला एकदम, आहे की नाही. विरगळतं नाही, कधी कधी कशाला अडकू शकतंय. राजनंदिनीला सगळं आवडलं ना बाबू, कुणाला द्यायला लागलंय. तर नरेंद्र ऑफिसला गेले आणि आता चेंज केलं. बापरे, खूपच गरमी भरपूर आहे इथे. तरी खाली काय वाटत नाही, वरच्या मजल्यावर भरपूर गरमी जाणवते. आता ओ माय गॉड, माझ्याकडे जी काय 2-3 कुंड्यांमधली झाडं आहेत त्यांना पाणी घालते. ॲक्च्युली काय झालं आहे की 4 माझ्याकडे कुंड्या होत्या, तर त्यातल्या आता 2च झाडे शिल्लक आहेत. तर माझ्याकडे ना एक तुळस होती, त्यानंतर एक होतं जास्वंदीचं झाड, त्यानंतर एक शेवंतीचं आणि अजून एक होतं. एक ते गेलंच. शेवंतीचं अलीकडे काय माहिती त्याला खूपच खराब झालं, ते असं कीडच लागून गेलं. मी कधी घेतलं होतं तुम्हाला माहिती आहे, झाडं तेव्हापासून होते ती. मग ते सुद्धा गेलं. आता पण तिचं झाड तर फुल म्हणजे गेलंच असतं, पण त्याला मी काय काय करून वाचवलं. आणि आत्ता ना त्याला फुलं येतात, भरपूर साऱ्या कळे आलेत. त्याला येलो कलरची फुलं आलेली पाहिलेली मी, आणि ते मधूनच कुठं आता असल्या ह्या कलरची यायला लागलेत. मला काही समजतच नाही आहे असं कसं झालं. त्यानंतर तुळस लावलेली मी माझ्या सासूबाईंकडे येताना शेंडूरवरनं आणलेली, तर ती सुद्धा खूप मोठी झाली. तर मी विचार करते ती काढून तिकडे दारात लावावी. आणि या कुंडीमध्ये वरती नको म्हणते, तुळस खाली आहे तुळस कट्टा, असं वरती कशाला आता असं विचार चाललाय. आणि कुंड्या आता मी अजून आणणार आहे. अजून इथे जास्त बी ठेवणार नाही आहे, इथे अजून 1-2 वाढवणार आणि झाडं पण आणायचे. आणि टेरेसला ठेवेल आणि खाली आमच्या ह्याच्यामध्ये ठेवणार आहे मी कुंड्या. बाहेरचा जो एरिया आहे ना, तर तिथे ठेवायचं, त्या पॅसेजमध्ये ठेवायचं म्हणते. सो एकदमच ते सगळं आणून करून घ्यायचं आहे. आता बघू कधी योग येतोय त्याचा. त्याच्या आधी आता दिवाळी झाल्या सगळ्यात आधी मी कर्टसचं काम करणार आहे. ते खूप पेंडिंग पडलंय, तेच आधी करून घेईन. तुम्हाला दाखवते झाड. बघा हे या कलरचं यायला लागलेत, मला काय अंदाजच येण्याचा. असं कसं झालं, येलो कलरची फुलं यायची याला. मुंग्या आलेत. हे तर फुल गेलंच कामातून. ही रिकामीच आहे आणि ही तुळस आहे. आता तुम्ही पाहिलं होतं की मी साडी जी घेतली होती, तर ती आज नेसायची होती. ॲक्च्युली काही कारणास्तव नेसता नाही आली, सो मी ती उद्या नेसायचा विचार करते. आणि अजून एक मम्मीकडनं ब्लाऊज शिवून घेतला. नशीब अर्जंटली मम्मीने मला शिवून दिले. तर त्यातला एक जो आहे तो आता मी संध्याकाळी घालायचा विचार करते. आणि बघू काय काय होतं. स्टे ट्यून.
रेडी होऊन मी नरेंद्रच्या ऑफिसकडे आले होते आणि ही साडी मी जवळजवळ 1-1.5 वर्षापूर्वी घेतली होती, पण तिचा ब्लाऊज वगैरे काही स्टिच केला नव्हता. यावेळेस करून घेतला. ही साडी मला मुंबईवरून आमंत्रणचे शॉप आहे तिथून मला दीदीने आणून दिली होती. नरेंद्रच्या ऑफिसमध्ये आले. माझ्या मैत्रिणींनी 3-3:15 वाजता सांगितलं होतं की भेटूयात. आता 4 वाजत आले पण त्यांचा काही पत्ता नाही आहे. मी ऑन टाईम असते नेहमी. नरेंद्र आले होते न्यायला, त्याच्यासोबत मी आले आता आणि बघू आता कधी येतात तेव्हा भेटायचं त्यांना. ड्रेस ना राजनंदिनीला आम्ही नाशिकला गेलो होतो तेव्हा नरेंद्रचा फोटो पण पाठवा ना अमोलला त्यांना. त्यांनी दिला होता हा ड्रेस आणि हाईट आणि याची खालून हाईट जास्त होती आणि वरून तिला बसत नव्हता, मग मी वरून कट केला आणि असा फिट केला छान. तिला छान वाटतात असे ड्रेस नाही हिला. बसशील ग बाबा. आता पप्पा फोटो काढणार. काढली काय राजनंदिनी? तू येणार आहेस माझ्यासोबत? ए काय टाळ्या मार, काय टाळ्या. तर आम्ही आलोय. आल्यापासून अजून ना ऑर्डर आले ना आम्ही बसलोय. यांचं फोटो सेशन चालू आहे. मी म्हणाले आता फोटो सेशन झालं असेल तर आपण जाऊयात आणि खाली गाड्यावर खाऊयात. ॲक्च्युली आमचा हा प्लॅन एक 4-5 दिवस आधी ठरला होता आणि मग ऐन दिवशी असं मला झालं की काय करूयात, जाऊयात की नको, सण पण आहे. पण पुन्हा या सगळ्या चिडणार, यांना वाईट वाटणार म्हणून म्हटलं आपण जाऊयात. आणि इथे पोहोचल्यावर काय यांचं फोटो सेशनच चालू, ते काय बंद व्हायचं नाव घेईना. मी तर वैतागले होते. आणि मी मोस्टली ना महाराष्ट्रीयन किंवा नॉर्थ इंडियन फूड जे असतं ना तर तेच प्रिफर करते. यावेळेस हे काहीतरी वेगळेच पदार्थ होते, सगळे वेस्टर्न काइंड ऑफ. आणि मग मी यांना म्हणते तुम्ही जे काही मागवाल ते मी खाईन, काहीच प्रॉब्लेम नाही. तर इथे पिझ्झा आणि बरेचसे काही काही पदार्थ मी मागवले होते. फन हॉटेलचं जे कनिष्क रेस्टॉरंट आहे, रूफटॉप रेस्टॉरंट, तिथे आम्ही आलो होतो आणि खरंच खूप मजा आली. लोकेशन तर खूप मस्त आहे. जस्ट मी दारात रांगोळी काढायला जाणार होते, नेमकं पाऊस आलाय. लक्ष्मीपूजन आहे आज, म्हणलं आता रांगोळी आधी काढून घ्यावी मग बाकीची कामं आवरावी. आताशी साहित्य मग अशी आता राजनंदिनीने थोडंसं अस्ताव्यस्त केलं होतं, ते सगळं आवरत होते. थोडीशी भांडी वगैरे आहेत सकाळच्या जेवणाची, तेच आवरावर चालू होती. म्हणलं आता छान फरशी वगैरे पुसून सगळं स्वच्छ करून घेऊ, त्यानंतर पूजा वगैरे करायची. नेमकं पाऊस आलाय आणि तो पण खूपच वारा येतो. आणि आता बाहेर जे आम्ही हे लावलेत ना स्टार्स, ते त्यातले 1-2 पडले, इतका जोराचा वारा होता. बघू आता जस्ट मी वॉश करणार होते. बाहेरचा एरिया हा जो आहे ना तो सगळा वॉश करणार होते आणि थोडं पाऊस. चला आता बघूया. आता बाकीची आतली कामं आवडते. पाऊस काही जास्त वेळ नाही थांबायचा, पण तरीसुद्धा आवरून घेते आता. रांगोळी काढायला बराच वेळ गेला माझा. त्याच्यानंतर म्हणलं आपण लगेच तयार होऊयात. थोडीशी पूजेची तयारी ऑलरेडी करून ठेवली होती, म्हणजे सगळं जे काही साहित्य असतं लागतं तर ते सगळं गोळा करून ठेवलं होतं. आणि त्यानंतर तयार व्हायला गेले. पटकन तयार झाले आणि त्याच्यानंतर मग पंती लावायला घेतलं.
सगळी पूजा मांडून झाली, त्यानंतर मग आरती करून घेतली आणि छानसे फोटोसुद्धा काढले. आणि ही अशी साडी नेसली होती, कशी वाटली मला नक्की सांगा. मला तर याचं कॉम्बिनेशन फार आवडलं. तर अशा प्रकारे आमचं घर जे आहे ते आम्ही सजवलेलं आहे दिवाळीनिमित्त. आणि नवीन तर यावर्षी काही गोष्टी आणल्या नव्हत्या जास्त, आकाशकंदील फक्त आणलेलं, बाकीचं तर गेल्या वर्षीच नवीन आम्ही घेतलं होतं, सो तेच वापरलं आम्ही. आजच्या दिवशी स्वतःचं असं सजलेलं घर पाहून किती मन प्रसन्न होत होतं हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. चला कशा दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोडीशी का होईना गडबड घाई झालीच माझी, आणि ते नेहमीप्रमाणे आहे, सवय काही सुटत नाही. तर आता छान सगळं आवरलंय आणि मनासारखं झालंय ते महत्वाचं. पूजा वगैरे आवरली, सगळं झालं, आता जेवण करायचं आहे. आणि येस, आता सगळ्यात आधी हे जे रेडी झाले ना ते सगळं आता काढून ठेवते, कारण बस झालं आता जेवायचं निवांतपणे. आणि कशी वाटते साडी नक्की सांगा. मी इतक्या फास्ट आवरले, मी मला वाटतं 10 मिनिटं सुद्धा घेतली नसतील, इतक्या फास्ट पटापटापट साडी नेसली. आणि या साडीचं हेच एक आहे की खूप फास्ट नेसता येते, काही झंझट नसता, काही नसतं, आणि छान अंगाबरोबर बसते, अशी बघू शकता. त्यामुळे आता थोडी विस्कटले, कारण मी इतकं पळापळ केली आहे सगळीकडे. येस, आता छान पैकी दुसरा ड्रेस घालते, मस्त आपला हलका फुलका.